राज्य विधानसभेच्या 4-4.5 दिवसाच्या शियाळी अधिवेशना उपरांत आता मार्चात 3-4 दिवसाच्या अदमासपत्रकी अधिवेशनाचा सोपस्कार सरकार करतले अशी विरोधकांची अपेक्षा आशिल्ली। पण अजाप म्हळ्यार अदमासपत्रकी अधिवेशन पुराय दर्जाचे म्हळ्यार 3-3.5 सप्तकाचे घेवपाचे थारायिल्ल्यान महानगरपालिका वेंचणुकेच्या भावगर्देत विरोधी भाजपाक आता अधिवेशनाच्या तयारीकय लागचे पडला। विधानसभेचे अदमासपत्रकी अधिवेशन येत्या 16 मार्चाक सुरू जातले तर 8 एप्रिल मेरेन ते चलतले। अल्पमुदतीचे अधिवेशन आपण सरकार फक्त औपचारिकता करता अशी टीका करपी विरोधकांक आता महिन्याभरातच दीर्घ मुदतीच्या अधिवेशनाक तोंड दिवपाची पाळी आयल्या। पणजी महानगरपालिका वेंचणुकेक लागून विरोधी पक्ष फुडारी मनोहर पर्रीकर हे येत्या 13 मार्च मेरेन तरी पुराय व्यस्त उरतले आणि तातूनच पुराय मुदतीचे अधिवेशन आपयिल्ल्यान सरकारान ह्या खेपेक विरोधकांक खिंडीत गाठला अशें म्हणूं येता। वर्सा अखेरीक वा नव्या वर्साच्या आरंभाक विधानसभेची वेंचणूक घेवपाचे काँग्रेसीच्या सरकारान थारायल्यार ह्या विधानसभेचे हे निमणे अदमासपत्रकी अधिवेशन ठरून येता। गेली 10-12 वर्सां सरकार मार्चात अंतरिम अदमासपत्रक सादर करताले तर पावसाळी अधिवेशनात पुराय अदमासपत्रक मांडून ताचेर विस्तारान चर्चा जाताली। ताका छेद दीत आता सरकारान मार्चातच पुराय अदमासपत्रकी प्रक्रिया पुराय करपाचे थारायला। 17 वा 18 मार्चाक अर्थमंत्री ह्या नात्यान मुख्यमंत्री दिगंबर कामत राज्याचे नव्या आर्थिक वर्साचे अदमासपत्रक सभाघरांत सादर करतले। असो अदमास आसा। प्रत्यक्ष 16 दीस कामकाजाचे आसतले आणि अर्थातच या अधिवेशनात सरकाराचे पुराय वस्त्रहरण करपाक विरोधकांनी आतापासूनच तयारी सुरू केल्या। विधानसभा अधिवेशनानंतर काँग्रेस पक्षाक विधानसभा वेंचणुके खातीर झोकून दिवपाचे आशिल्ल्याचे संकेत सध्या मेळटात।